नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे, काही सुधारणा होते का, काही बदल होतो का. मित्रांनो, आज आठवड्याचा सुरुवातीचा दिवस आहे, वार आहे सोमवार, दिनांक 5 जानेवारी 2026. चला जाणून घेऊयात आज लाल नवीन कांद्याची बाजारभावाची काय परिस्थिती आहे. एक दोन लढ आपण गरवा कांद्यासुद्धा बघण्याचा प्रयत्न करूयात आणि जुन्या कांद्यासुद्धा भावाची काय परिस्थिती आहे, कांदा किती आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, आज सर्व कांदा मिळून जुना नवीन गरवा कांद्याची आवक जर पाहिली तर 450 ते 500 गाडी ही आवक आहे. आवक कालच्या परवाच्या तुलनेमध्ये आवक ही कमी झाली आहे, आवक ही स्थिर राहिली आहे. म्हणजे कालच्या परवाच्या तुलनेमध्ये आवक कमी झाली आहे, कारण परवा 550 ते 600 गाडी आवक होती, पण आज पुन्हा आवक ही कमी झाली आहे. मागच्या 2-3 दिवसापूर्वी बाजारामध्ये सुट्टी असल्यामुळे मार्केट बंद असल्यामुळे आवक थोडी वाढली होती, पण आज आवक ही पुन्हा स्थिर झाली आहे. मित्रांनो, आज आवक जर पाहिली तर 450 गाडी ही आवक असू शकते, त्यापेक्षा 20 ते 25 गाडी जास्त असू शकते. म्हणजे आपण 500 म्हटलं तरी चालेल. आवक ही स्थिर आहे, कमी आहे. पण मित्रांनो, कालच्या मिळालेल्या माहितीनुसार आणि आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार जर आपण अभ्यास केला तर काल तब्बल 100पेक्षा जास्त गाडी बांगलादेशला निर्यात झालेली आहे आणि आज सकाळीसुद्धा 58 गाडी ही निर्यात झालेली आहे. म्हणजे सध्या निर्यात ही चांगली होते आणि भावसुद्धा चांगला मिळतो आहे. मित्रांनो, आज गोलडंगा बॉर्डर आहे, येथून 58 गाडी निर्यात झाली. आज सकाळी जास्त निर्यात झालेली आहे आणि हिले बॉर्डर येथूनसुद्धा निर्यात झालेली आहे. पुन्हा मेहंदीपूर किंवा जे सोना मस्जिद बॉर्डर आहे येथूनसुद्धा कांदा सध्या निर्यात होतो आहे. म्हणजे निर्यात सध्या चांगली होते असं म्हटलं तरी चालेल. आणि शेतकरी मित्रांनो, आणखीन महत्त्वाचं म्हणजे दक्षिण भारतामध्ये सुद्धा आपला महाराष्ट्रातील कांदा चांगला एक्सपोर्ट होतो आहे. आणि आजसुद्धा तिथं चेन्नई येथे बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर 25 ते 26 रुपये चेन्नई येथे आजचा रिपोर्ट आहे. म्हणजे तिथंसुद्धा कांदा भावामध्ये स्थिरता किंवा तेजी पाहायला मिळते. आणि बेंगलोरमध्ये सुद्धा 26-27 रुपयेपर्यंत सध्या बेंगलोरमध्ये भाव मिळतो आहे. म्हणजे मागणी आहे, डिमांड आहे असं म्हटलं तरी चालेल. मित्रांनो, आवक जरी वाढली असली तरी डिमांड आहे, निर्यात आहे, मागणी आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता आपले कांदा जो आहे तो टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास आणि आवक स्थिर ठेवल्यास बाजारामध्ये सुधारणा होऊ शकते आणि स्थिरता राहू शकते. चला जाणून घेऊयात सुरुवातीला गोल्टागोल्टीचा लिलाव आणि त्यानंतर मोठ्या कांद्याचा लिलाव आणि हायेस्ट मार्केट आणि सरासरी मार्केट काय गेलं ते शेवटी आपण जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करू शकता. चला जाऊयात पुढे. 2100 ओके शेतकरी मित्रांनो, 21 रुपये गेलेला आहे कांदा. बघू शकता क्वालिटी दिसते, कांदा मोठा दिसतोय बघू शकता. आणि वक्कल दिसतोय 77 गोण्याचं वक्कल आहे. वक्कल बघू शकता. ओके, 77 गोण्याचं वक्कल आहे, 21 रुपयाने गेलेला आहे. बघूयात मोठ्या कांद्याचा लिलाव आणि गोल्टीचा सुद्धा बघूयात. 1500 रुपये गोल्टी कांदा गेलेला आहे. बघू शकता गोल्टी. आणि 1400 रुपये हे गोल्टी गेले आहे. बघूयात. मीडियम 2 नंबर कांदा असतोय 1800 रुपये गेलेला आहे. बघूयात जवळून बरं का. 2000 रुपये गेलेला आहे. बघू शकता कांदा. 1500 रुपये गोल्टी गेलेला आहे. बघूयात गोल्टी जवळून. ₹21 रुपये गेलेला आहे. ओके शेतकरी मित्रांनो, 2100 रुपयाने गेलेला कांदा आहे. चला बघूयात आपल्याला हायेस्ट मार्केट आणि सरासरी मार्केटची परिस्थिती बघायची आहे आणि गोल्टीसुद्धा लिलाव बघूयात. ओके शेतकरी मित्रांनो, 1950 रुपये गेलेला कांदा आहे. बघू शकता कसा आहे. साईज मोकळी साईज दिसतोय.
चला जाऊयात पुढे. 500 रुपयाने डागिल खराब कांदा गेलेला आहे. कांदा बघू शकता, डागिल आहे, खराब आहे, खारी मिट्टी आहे. चला जाऊयात पुढे. ओके शेतकरी मित्रांनो, लहान चिंगडी कांदा आहे 700 रुपये काहीतरी गेलेला आहे. चला जाऊयात पुढे. बघूयात गोल्टी दिसते 1500 रुपये गोल्टी गेलेली आहे. 1800 रुपये हे गोल्टी गेलेलं आहे. आणि 2200 2300 काहीतरी हा कांदा गेलेला आहे. चला जाऊयात पुढे. ओके शेतकरी मित्रांनो, क्वालिटी होती 21 रुपयाने कांदा गेला आहे. बघूयात हे गोल्टी साईज आहे. त्यानंतर इथं मोठा साईज कांदा आहे, कारेट जातो. बघूया 1700 रुपये गोल्टी गेले आहे. बघूयात हा मोठा साईज कांदा दिसतोय. ओके शेतकरी मित्रांनो, कांदा मोकल साईज कांदा आहे, जास्त मोठा नाही, पण क्वालिटी आहे, क्वालिटी दिसते आहे. बघू शकता 2300 रुपये 2300 रुपयाने गेलेला आहे. आणि ही गोल्टी साईज कांदा जो आहे बघू शकता हा 1700 रुपये गेलेला आहे. बघू शकता कांद्याची क्वालिटी कशी आहे. मित्रांनो, ज्या कांद्याला क्वालिटी आहे त्याला भाव मिळताना दिसत आहे. चला जाऊयात पुढे. क्वालिटी माल है 1500 1600 1700 1800 रुपये बस के ये भी है इसके ये भी है इसके ये भी है इसके 500 रुपये बस के हां ये ना बंदा नहीं अरवी का माल है ओ अरवी भले 1600 1700 1800 रुपये बनेंगे भले 1300 1400 रुपये बनेंगे भले 1000 1100 1100 बचे 1200 रुपये अपना बचो वारे माल भले 1800 1900 2000 रुपये का व्यवसाय. तर शेतकरी मित्रांनो, आज हायस्ट मार्केट जर पाहिलं, सरासरी मार्केट जर पाहिलं तर कालच्या परवाच्या तुलनेमध्ये काय बदल आहे ते बघूयात. मित्रांनो, आज हायस्ट मार्केट 20 21 22 एखादा लॉट 23 रुपयेपर्यंत गेलेलं आहे. आणि सरासरी मार्केट जर पाहिलं तर 1700 1800 1900 2000 रुपयेपर्यंत जास्त मोठ्या कांद्याचे लॉट हे गेलेले आहेत. आणि गोल्टी जर पाहिलं तर 13 14 1500 रुपयेपर्यंत एखादा लॉट 1700 रुपयेपर्यंत गोल्टीचा सुपर क्वालिटीचा गेलेला आहे. आणि चिंगडी डागिल फकडी हे जर पाहिलं तर 300 रुपये ते 500 600 रुपयेपर्यंत एखादा लॉट चिंगडीचा 700 रुपयेपर्यंत गेला आहे. म्हणजे परवाच्या तुलनेमध्ये बाजारामध्ये आज स्थिरता पाहायला मिळते, कुठल्याही प्रकारे सुधारणा नाही. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करू शकता. धन्यवाद.